हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं नियांश आणि मम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता झाली आहे संध्याकाळ आणि दिवसभर मला व्लॉग घ्यायला काही जमला नाही। 2 दिवसाआधी आपला व्लॉग आला होता, तुम्ही बघितलाच असेल आणि नसेल बघितलं तर प्लीज जाऊन बघा। तर आता झाली आहे संध्याकाळ आणि आता मी ठेवला आहे संध्याकाळचा चहा तुम्हालाही। आणि निकलेश पण आत्ताच आला आहे, बाळाला घेऊन बसला आहे। नियांश खाली खेळायला गेला आहे। तर आता चहा पिऊन आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे आणि ती रेसिपी निकलेश बनवणार आहे। तर मी तुम्हाला ती नक्की दाखवेल। तर आधी आम्ही चहा पितो आणि मग नंतर मी आता तो कधीही बनवतो पण मी तुम्हाला ती रेसिपी आज नक्की दाखवणार आहे। तर खूप दिवसानंतर सगळ्यात पहिले म्हणजे भरपूर दिवस झाले असतील, एकदा मी एका ब्लॉगमध्ये कारल्याची रेसिपी दाखवली होती जी निकलेशने बनवली होती आणि ते कारल्याची रेसिपी खूप छान झाली होती। त्याच्यानंतर मग जेव्हा मला प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यानंतर पण खूप साऱ्या असं म्हणजे मला नॉनव्हेज खाण्याची इच्छा पण होत नव्हती आणि मळमळ वगैरे पण व्हायची, त्रास व्हायचा, म्हणून मी काही नॉनव्हेज बनवतही नव्हते। तेव्हा निकलेशनी सर्व पुलाव वगैरे जे पण काही चिकनच्या भाज्या असतील ते निकलेशनीच बनवल्या आणि छान बनवायचा तो। मी तर खात नव्हते पण छान बनवायचा। तर ते शिकला होता तो, कारण की त्याला पुलाव वगैरे खूप आवडतो, तर तोच बनवायचा ते। तर आजही तो मग काल मी एक रेसिपी बघितली मॅगीचे पकोडे, तर ती रेसिपी आज बनवणार आहे तो सोप्या आणि साध्या पद्धतीने। तर ती रेसिपी मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा म्हणजे दाखवणारच आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते ती रेसिपी थोड्याच वेळात। निकलेश बसला आहे बाळाला घेऊन, नियांश खाली गेला आहे। तुम्ही विचार करत असता की पहिले वेगळं घर होतं आणि आता हे वेगळं घर, तर मी तुम्हाला ते मागच्या ब्लॉगमध्ये सांगायचंच राहिलं की आम्ही दुसऱ्या घरी शिफ्ट झालो आहे, दुसरीकडे आलो आहे राहण्यासाठी, म्हणजे दुसरीकडे आलो आहे। तर आता 10-12 दिवसच झाले असतील आम्ही इकडे शिफ्ट होऊन। अजून सगळं सामान पण लावलेलं नाही आहे, काही सामान गॅलरीमध्ये तसंच पडलं आहे, ते पण व्यवस्थित लावायचं आहे। जसं मला वेळ भेटतो तसं मी हळूहळू करते, बाळाला सांभाळून ॲडजस्ट नाही होत तरी पण मम्मीला मी म्हणजे रोज बोलवून घेते, कारण की मग माझं काम पण राहतं। तर मग ती रोज येते दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेला मग घरी जाते। तर तोपर्यंत मी माझं काम आवरते, जेवढं होईल तेवढं। दुसरं काही झालं नाही तरी पण घरचे बेसिक कामं तर मी ती असतानाच करून घेते, कारण की ही झोपली की मला भांडे वगैरे काही घासता येत नाही, कारण की आवाजाने लगेच उठते। म्हणून मग ती असली की मग भांडे वगैरे घासते, कारण की रडली वगैरे तरी मग थंड हाताने तिला घेता येत नाही। तर मग आणि थोडंफार सामान लावायचं राहिलेलं आहे, काही ठेवायचं आहे, जे नाही लागत ते आतमध्ये टाकायचं आहे बेडमध्ये। तर मग ते आता मी करते हळूहळू जसं होईल तसं। तर आणि चला मग आता आम्ही चहा वगैरे पितो, नियांशला पण बोलवते, मी खाली आहे तो, तर त्याला पण मी बोलवते आणि मग नंतर चहा वगैरे पिऊन मग मी तुम्हाला रेसिपी मी कशी विचारते कधी बनवणार आहे। मला स्वयंपाक पण करायचा आहे। तर आज तसं मी सोयाबीन वगैरे टाकून पुलावच बनवणार आहे। पुलावातून भात बनवला होता, ती रेसिपी मी टाकली होती वाटतं, मला एका ब्लॉगमध्ये दाखवली होती। तर आज मी तसाच बनवणार आहे पुलाव सोयाबीनचा, कारण की नॉनव्हेज खाता येत नाही आहे माझ्या बाळाला। आता कांजण्या आल्या होत्या, तर आजचा आहे तिचा 7वा दिवस। तर डॉक्टरला दाखवलं पण डॉक्टर बोलले की त्या कांजण्या नाही आहे, पण मग आता मी बोललो की एवढे दिवस आपण पाळलेच आहे, तर मग अजून 9 दिवस पूर्ण ते पाळूनच घेऊ। कांजण्या म्हणजे पूर्ण खूप सारे कांजण्या नव्हते आले, 2-3च ठिकाणी आल्या होत्या। तर मग 2-3च ठिकाणी आल्या होत्या। परवा हॉस्पिटलला गेलो होतो तेव्हा डॉक्टर बोलले की त्या कांजण्या नाही आहेत, सारखी रडरड करत होती ती, त्यामुळे मला दवाखान्यामध्ये घेऊन गेलो होतो, पण डॉक्टर बोलले की त्या कांजण्या नाही आहेत। तर मग आम्ही पाळलो होतो, तर मग आता पाळूनच घेतो 9 दिवस। तर ठीक आहे, मग चला आता तिला पण झोपायचं आहे आणि चहा वगैरे पण मग भेटते तुम्हाला। बाळ झोपतंय। Oh.
आजचे स्कूलचे कपडे. तर गाईज आता आम्ही रेसिपीला सुरुवात केल्यासारखीच आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे मी नाही, निखिलेश बनवणार आहे ही रेसिपी. तर ती दाखवणार आहे. तर आणि मी निखिलेश फोनमध्ये शूट करते, कारण की माझा फोन बॅटरी लो आहे, चार्जिंगला लावला आहे, त्यामुळे मी निखिलेशच्या फोनमध्ये शूट करते. तर तुम्हाला आता दाखवते. तर गाईस तुम्ही बघू शकता इथं एक 2 मॅगीचे पॅकेट्स होते, त्यातली अर्धी मॅगी याच्यामध्ये टाकली आहे, अर्धीपेक्षा जास्त, आणि थोडीशी इथे ठेवली आहे वरतून लावण्यासाठी. आणि ते मॅगी पकोड्यासाठी मी इथं कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर कापून ठेवली आहे. हा आपल्याला मॅगी मसाला आहे तो पण टाकायचा आहे. आणि इथं मी मला सोयाबीन टाकून पुलाव बनवायचे आहे, त्याचे ते पण मला कापून ठेवावं लागेल, आता बाळ झोपले म्हणून. आणि आपल्याला थोडीशी अर्धी कच्ची पक्की शिजवून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला बॉईल नाही करायची आहे, थोडीफार आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे. दाबून बघ ना थोडीशी. गॅस बंद केलाय. फोटो पण येतो का ब्लॉग काढता काढता? हे सगळं मी कापून दिलेलं आहे. तुला सांगितलं तू थांबूच नको, तुझा मला बनवून दाखव ना. ते पण तेवढीच एक रेसिपी दाखवून बस झालं. ती पण बनवली असते. बघू शकताय तुम्ही, थोडीशी राहिली, पूर्ण शिजलेली नाही, म्हणजे ती सगळं पाणी त्याचं गाळून घ्यायचं आपल्याला. नियांचे ना इथे तुम्ही बघू शकता, कांदा, टमाटा आणि कोथिंबीर मिक्स केली आहे. आणि इथे मी चहा ठेवला आहे, माझे सासू सासरे आले त्यामुळे त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आहे. आणि तरी तर तुम्ही बघू शकता, आता निखिलेशने मिरची पावडर टाकली 1 चमचा, आणि हा धना पावडर समजून त्याने थोडासा गरम मसाला टाकलाय. तर आता मसाले जास्त करून एकदा फोडले की मग ते फ्रीजमध्येच ठेवते. इथे आता टाकतोय निखिलेश मॅगी मसाला, जो मॅगीच्या पॅकेटमध्येच येतो तो मसाला. ते पडत नाही. रवा कुठे? रवा पण टाकायचा आहे. घट्ट व्हायला काय याच्यात रवा टाकेल, काय याच्यात हे टाकेल बेसन. नको, आपण तांदळाचे कुठं आपण आणि बेसन त्याच्यात खालच्याच डब्यात गरमाच्या. येऊन गेली येऊ. किती टाकायचं आहे ते? थोडंसं असतं. तांदळाचं पण पीठ टाकायचं आहे ना? मग आणि थोडी घट्ट होईल, अजून टाकायला.
याच्यामध्ये आम्ही थोडंसं तांदळाचं पीठ टाकलंय, कारण की ते होत नव्हतं रव्यामुळे. तांदळाच्या पिठाने त्याला आता चांगला बनवून येईल. तेल आहे ना ह्याच्यामध्ये बघ ऐकायचं, किटलीतून मोठा टाक. थोडंच लागलं. मोठ्या किटलीतून कटाचे तोडा. आता तुम्ही असं जो शेप पाहिजे तो शेप देऊन टिक्की सारखा शेप करायचा होता रे निखिल. टिक्कीचा शेप दे आणि मग ते लाव ना. चपटा कर ना, म्हणजे मग ते तळलं जाईल नाही का. नाही, बाजूनच टाकलं होतं रोपं. मग त्याच्यानंतर असं आपण जसं ब्रेड क्रम्स लावतो तसं ही मॅगी जी आपण ठेवली होती ती लावायची त्याला. होतंय ना आता तांदळाचं पीठ. बघू शकता हे सगळं यांना शेप देऊन सगळं बनवून ते आपल्याला 15 ते 20 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचे सेट होण्यासाठी. आणि ते आपण तांदळाचं पीठ त्याची स्लरी करून असं पातळ करून घेतोय. म्हणजे ते काय करायचं नाही, डिप करून तळायचे, त्याच्यावर कोट करून. डिप का करायचं मग हे तर. अच्छा, हे इतक्या ह्याच्यामध्ये डीप करून मग आपल्याला फ्राय करायचं आहे. ते तुम्हाला पुढे दाखवते. तर आता चला हे 15-20 मिनिटं रेस्ट होईपर्यंत मी माझी पुलाव बनवण्याची तयारी करून घेते. मी तर तयारी करून ठेवली आहे सगळी. भात बनवण्याची तेल ठेवले निखिलेशने ते मॅगी पकोडे तळण्यासाठी. एक्झामचा अभ्यास कर आता. घेते एवढं तळून झालं का डाटाचं, मग घेते आणि मग मी भात टाकते. बस बस, जास्त नको करू ना पातळ. पकोडे येते, मॅगीचे पकोडे येते, मॅगी पकोडा. दोन दोन येते ना आपल्याला. किती? 1 2 3 4 5 6 त्याची मम्मा असली ना बोलो मगच जायचं. ओके, थोडंसं फास्ट पण तू कधी असे फक्त भिजवलेले खाल्ले का सोयाबीन? छान लागतं. बरोबर आहे, बारीक पण नाही झाले, जाड पण नाही झाले. आता हे दोन झाले. आता मॅगी तर तशी आपण शिजवूनच घेतली होती आणि
आणि रवा पण काय शिजायला वेळ लागणार. तर बघू आहे शिजलं आहे की नाही. आतून पण बाहेर होतं घालायसारखं दिसतंय मला. तर त्या साईडला निकलेश ते फ्राय करणार आहे आणि मी भाताला फोडणी देऊन. तर मॅगी पकोडा वगैरे बनवून झाले, तळले 2-4 आणि ते माझे सासू सासऱ्यांनी दिले कारण की त्यांना जाण्याची घाई होती. ते न जेवताच म्हणून ते फक्त मॅगी पकोडे खाऊन मग ते गेले. इथे तुम्ही बघू शकता मी फोडणी दिली आहे आणि इथं सगळे तळून झाले, खाऊन पण झाले. आता फक्त एवढेच बाकी निकलेश आणि माझ्या वाटते सगळ्यांना 2-2 आले. तर आता मी तुम्हाला निकलेश आता खाऊन दाखवणार आहे कशी टेस्ट झाली आहे. टोमॅटो सॉस सोबत खाते. बाळ झोपले. कसं झाले? मॅगीची पकोडी मॅगीची चव नाही आली. मसाला आपण तेवढंच टाकतो. काय परफेक्ट थोडी तशी चव थोडी. काय रे गुरु? तो बोलला की मम्मा मी उद्या टिफिनला हेच नाही. म्हटलं संपलं आता तेवढंच होतं. चल मी ते बघते आता. ते ठेव ना तिकडं नॅपी तिची नेऊन ना कुठू. आता मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे गाईज कसं झालंय. खूप गरम आहे, थोडंसं गार होते ते मग तुम्हाला खाऊन दाखवते. तर आता मी हे खाऊन दाखवते तुम्हाला कसे झाले. निकलेशने बनवलेले. खूप गरम आहे. काम पिल्लो काम पिल्लो झोपट झाली का? झोपट झाली का? झोपट झाली का? चांगले झाले. झोपट झाली. आतून नरम आणि बाहेरून क्रिस्पी झाले. डबा कौशल्य बाई दात कुठे ग बाई? तुझे दात कुठे ग बाई? कोण आलं होतं? तू पकडे बाबाला ओळखलं का ग? बाळ उठले. पकडे बाबाला ओळखलं का ग तू? तसं माझा स्वयंपाक झालाय पण मला नियांचा अभ्यास घ्यायचा उद्याचं. त्याची टेस्ट आहे तर आता मी हे खाते आणि मग त्याची थोडासा अभ्यास घेते. त्यानंतर आम्ही जेवण करू आणि मग झोपू. कारण की मग सकाळी पण लवकर उठावं लागतं. पण बाळाच्या झोपण्यावर लवकर झोपलं तर आम्हाला लवकर झोपता येतं. नाहीतर मग वेळ होतो झोपायला. आता बघू तिला झोपायला मिळते. पण मला सगळ्यात आधी नियांचा अभ्यास घ्यायचा. आता मी खाऊन त्याचा अभ्यास घेते थोडासा. चला तर मग आता आजचा हा ब्लॉग पर्यंत जातो. ब्लॉग एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.